चालू घडामोडी प्रश्न पहिला. भारतातील पहिली सौर ऊर्जेवर चालणारी ए-टी-एम व्हॅन खालीलपैकी कोणत्या बँकेने सुरू केली? आपले उत्तर आहे त्रिपुरा ग्रामीण बँक. या बँकेने ए-टी-एम व्हॅन सौर ऊर्जेवर चालणारी ए-टी-एम व्हॅन सुरू केली. पहा या ठिकाणी त्रिपुरा ग्रामीण बँक. तर त्रिपुरा ग्रामीण बँकेने दुर्गम भागात बँकिंग सेवा पोहोचवण्यासाठी सौर ऊर्जेवर चालणारी पहिली मोबाईल ए-टी-एम व्हॅन सुरू केली. लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये आपल्याला विचारू शकते. प्रश्न दुसरा. भारतीय गिर्यारोहक अरित्र रॉय यांनी यशस्वीरित्या चढाई केलेले माउंट अकोन्कागुआ हे शिखर कोणत्या देशात आहे? आपले उत्तर आहे अर्जेंटिना. तर पहा या ठिकाणी उत्तर काय, तर अर्जेंटिना. पहा, माउंट अकोन्कागुआ हे दक्षिण अमेरिकेतील अर्जेंटिना देशात असून ते आशियाबाहेरील सर्वात उंच शिखर आहे. प्रश्न तिसरा पहा. दुर्मिळ समुराई मार्शल आर्ट्स सन्मान मिळवणारी पहिली भारतीय व्यक्ती कोण ठरली आहे? आपले उत्तर आहे पवन कल्याण. उत्तर काय, तर पवन कल्याण. पहा, प्रसिद्ध अभिनेते पवन कल्याण यांना त्यांच्या मार्शल आर्ट्समधील योगदानासाठी हा जागतिक सन्मान मिळाला आहे. प्रश्न चौथा. ओएली कॅन्स्टेनहोल्ज ज्यांचे वयाच्या 50व्या वर्षी निधन झाले ते कोणत्या साहसी खेळाशी संबंधित होते? आपले बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड, स्नोबोर्डिंग. पहा, उत्तर काय, तर स्नोबोर्डिंग. तर पहा, ओएली कॅन्स्टेनहोल्ज हे स्विस स्नोबोर्डर होते आणि त्यांनी ऑलिम्पिकमध्येही पदकही जिंकलेले होते. पहा या ठिकाणी पाचवा प्रश्न. भेदभावाच्या कारणावरून अलीकडेच कोणत्या देशाने संयुक्त राष्ट्राच्या 7 एजन्सीमधून माघार घेतली आहे? आपले बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड, इस्रायल. इस्रायल. तर इस्रायलने युनायटेड नेशन्सच्या संस्थांमध्ये आपल्या विरोधात भेदभाव होत असल्याचा आरोप करत हा मोठा निर्णय घेतला आहे. सहावा प्रश्न. बामनवास कंकर ही कोणत्या राज्यातील पहिली सेंद्रिय पंचायत बनली आहे? याचे बरोबर उत्तर आहे राजस्थान. पर्याय क्रमांक राजस्थान. उत्तर काय होतं? राजस्थान. राजस्थानमधील बामनवास कंकर पंचायतीने रासायनिक खतांचा वापर पूर्णपणे थांबवून सेंद्रिय शेतीचा आदर्श ठेवला आहे. प्रश्न सातवा पहा. भारतातील पहिली क्रॉनिक किडनी रोग नोंदणी कोणत्या राज्यात सुरू केली जाणार आहे? आपले बरोबर उत्तर आहे ओडिसा. पर्याय क्रमांक अ. उत्तर काय, तर ओडिसा. पहा, किडनीच्या आजारांचे प्रमाण ट्रॅक करण्यासाठी आणि चांगले उपचार देण्यासाठी ओडिशा सरकारने ही पहिली नोंदणी सुरू केली आहे. आठवा प्रश्न. एलिसा हिली जिने 2026मध्ये क्रिकेटमधील सर्व प्रकारांमधून निवृत्ती जाहीर केली आहे, ती कोणत्या देशाच्या राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व करत होती? आपले बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, ऑस्ट्रेलिया. उत्तर होतं ऑस्ट्रेलिया. पहा, एलिसा हिली ही ऑस्ट्रेलियाची यष्टिरक्षक फलंदाज असून तिने महिला क्रिकेटमध्ये अनेक जागतिक विक्रमसुद्धा केलेले आहेत. प्रश्न नववा पहा. हेनले पासपोर्ट इंडेक्स 2026 नुसार भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, 80वा नंबर. हेनले पासपोर्ट इंडेक्स 2026 नुसार भारताचा जगात कितवा 80वा नंबर लागतो. 2026च्या निर्देशांकात भारतीय पासपोर्टला 80व्या स्थानी ठेवण्यात आले आहे, जे पासपोर्टची ताकद दर्शवते. प्रश्न 10वा. मकर विलक्कू हा प्रसिद्ध वार्षिक उत्सव खालीलपैकी कोणत्या राज्यात साजरा केला जातो?
आपले उत्तर आहे पर्याय क्रमांक ड. केरळ या राज्यात मकरविलक्कू हा प्रसिद्ध वार्षिक उत्सव साजरा केला जातो. केरळमधील शबरीमला मंदिरात मकर संक्रांतीच्या दिवशी हा भव्य मकरविलक्कू उत्सव साजरा केला जातो. कोणत्या शबरीमला मंदिरात? केरळमधील. प्रश्न 11वा पहा. IIT कानपूर येथे विकसित करण्यात आलेल्या पायांसह चालणाऱ्या भारतातील पहिल्या मोबाईल मॅनिप्युलेटरचे नाव काय आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. स्कॉर्प. तर उत्तर काय? तर स्कॉर्प आहे. आणि स्कॉर्प हा भारतातील पहिला अशा प्रकारचा मोबाईल मॅनिप्युलेटर बनलेला आहे ज्याला पाय आहेत, ज्यामुळे तो कठीण भूप्रदेशावर हालचाल करू शकतो. प्रश्न क्रमांक 12वा. मेघालय उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? आपले बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड. रेवती मोहिते डेरे यांची मेघालय उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. रेवती मोहिते डेरे. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांची मेघालय उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश म्हणून ऐतिहासिक नियुक्ती झाली आहे. प्रश्न क्रमांक 13 पहा. गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळवणारा टेलिव्हिजन मालिकेतील सर्वात तरुण सर्वोत्कृष्ट सहाय्यक पुरुष अभिनेता कोण ठरला आहे? आपले बरोबर उत्तर काय? तर पर्याय क्रमांक ब. ओवेन कूपर हा गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळवणारा टेलिव्हिजन मालिकेतील सर्वात तरुण सर्वोत्कृष्ट सहाय्यक पुरुष अभिनेता ठरला आहे. तर थोडक्यात त्याच्याबद्दल पहा. ओवन कूपरने अत्यंत कमी वयात हा प्रतिष्ठित पुरस्कार जिंकून जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. प्रश्न क्रमांक 14 पहा. खालीलपैकी कोणाला जगातील सर्वात मोठा AI चित्रपट पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे? आपले उत्तर आहे ब. झुबैर जलसी याला जगातील सर्वात मोठा AI चित्रपट पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे. झुबैर जलसी यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून तयार केलेल्या उत्कृष्ट कामासाठी हा जागतिक पुरस्कार त्याने पटकावला आहे. शेवटचा प्रश्न क्रमांक 15वा. दविंदर सिंग गरचा ज्याचे अलीकडेच वयाच्या 74व्या वर्षी निधन झाले, ते कोणत्या खेळाशी संबंधित होते? याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. हॉकी. हॉकी या खेळाचे दविंदर सिंग गरचा हे त्या खेळाशी संबंधित होते आणि त्यांचे वयाच्या 74व्या वर्षी निधन झाले. पहा, दविंदर सिंग गरचा हे भारताचे माजी प्रसिद्ध हॉकी खेळाडू होते आणि त्यांनी क्रीडा क्षेत्रात मोलाचे योगदान सुद्धा दिलेले आहे. हे होते चालू घडामोडीवर आधारित महत्त्वपूर्ण प्रश्न, चालू घडामोडी प्रश्नमंजुषा 2026. तर याचा हा पहिला भाग होता. तर दररोज सकाळी 6 वाजता आपल्या या चालू घडामोडीच्या प्रश्नमंजुषेचा रोज एक व्हिडिओ सकाळी 6 वाजता येत जाईल. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, मित्राला व्हिडिओ शेअर करा. अशाच अपडेटसाठी बनून राहा चॅनलवर आणि व्हिडिओला लाईक करा. जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.